पाटील तंत्रनिकेतन कॉलेजचा वार्षिक पारितोषिक आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न। पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजचे नाव राखण्यासाठी शिस्त पाळण्याचे प्राचार्य प्रशांत माने यांचे आवाहन। इलेक्ट्रिकल विभागात टॉपर ठरलेली काव्यांजली साळुंके हिच्यासह विविध विभागातील टॉपर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले। खोपोली प्रतिनिधी BL पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधील वार्षिक पारितोषिक आणि विविध शाखांमधील तृतीय वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात संपन्न झाला। पुढील शिक्षण घेण्यासाठी तसेच नोकरीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजचे नाव राखण्यासाठी शिस्त पाळा असे आवाहन प्राचार्य प्रशांत माने यांनी केले आहे। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे BL पाटील तंत्रनिकेतन कॉलेजचा वार्षिक पारितोषिक आणि विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या लंडन येथील उद्योजिका ताहिरा अब्दुल गफूर फोपळुणकर होत्या, तर संस्थेचे उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले। माजी राज्यमंत्री स्वर्गीय BL पाटील यांनी सुरू केलेलं इंजिनिअरिंग कॉलेजने सोन्याचे दिवस पाहिले आहे। सन 2013 ते 14 मध्ये कॉलेज निगेटिव्हमध्ये गेल्यामुळे 85 प्रवेश झाले होते। यावेळी प्राचार्य प्रशांत माने यांनी हार न मानता कॉलेजला पुन्हा सोन्याचे दिवस आणून दिलेत। आम्ही सर्व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली आहे। आपल्या कॉलेजमधून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी 35 लाखापर्यंतचे पॅकेज घेतात, ही अभिमानाची गोष्ट आहे। आम्हा शिक्षकांना कोणी पगार विचारले तर आम्ही अभिमानाने सांगू आम्हाला आत्मिक समाधान मिळत आहे, असे कॉम्प्युटर विभाग प्रमुख शिवाजी मुरादे यांनी प्रास्ताविकातून सांगितले। मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल विभाग, सायन्स विभागातून तृतीय वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह गौरविण्यात आले। तसेच कॉम्प्युटर विभाग प्रमुख शिवाजी मुरादे, मेकॅनिकल विभाग प्रमुख श्री अविनाश मोरे, सिव्हिल विभाग प्रमुख पूनम धुमाळ, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख श्रुती जोशी, सायन्स विभाग प्रमुख रवींद्र खोडके, प्राचार्य प्रशांत माने यांचाही सन्मान करण्यात आला। निरोप समारंभ प्रसंगी विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी भावुक झाले होते। हा स्नेहाचा सोहळा बघून लंडन येथून आलेल्या पाहुण्या ताहिरा अब्दुल गफूर फोपळुणकर भावनिक होत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। सांगायचं की भीती, भय, माणसाला कसं भीती असावी, भय असावं, पण ते इतकंही नसावं की आपल्या ते मनावर कब्जा करावा। कारण जर भीती असेल तर माणूस पुढे जातो, पण ती भीती जर मनावर कब्जा केली तर मात्र आपण कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे आपण परीक्षेचा वगैरे भीती ठेवा, पण मनावर त्याला येऊ देऊ नका। आणि शेवटी कसं आहे, कोशिशें जिंदगी में करना जरूर, कोशिशें जिंदगी में करना जरूर, हार को कभी कहना ना मंजूर, कामयाबी को ही तू छूना जरूर, कामयाबी को ही तू छूना जरूर, ना कामयाबी को कभी कहना ना मंजूर, कभी कहना ना मंजूर। आपल्याकडे प्लेसमेंटची खूप व्यवस्था आहे, प्लेसमेंट मध्ये भाग घ्यावा। कारण साधं उदाहरण द्यायचं गेलं तर डिप्लोमा झाल्यानंतर 3 वर्षांचं लगेच तुम्हाला कंपनीमध्ये जॉब मिळतो। जॉब मिळाल्यानंतर जेव्हा तुम्हाला 15,000 टाकीचा जॉब मिळेल, पण 3 वर्ष जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तो पगार तुमचा 25,000 रुपये मिनिमम केला जातो। आपण हे एकदम कमी सांगत आहोत। पण एखादा विद्यार्थी डिग्रीला जातो तो 3 वर्षाचा इंजिनिअरिंग कोर्स कंप्लीट करतो, जेव्हा इंजिनिअरिंग करतो बाहेर पडतो त्याला जॉब हा परत 10,000चा मिळतो। पण तुमचे 3 वर्ष एक्सपिरियन्स असतात, त्यानंतर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही दुसरी कंपनी चेंज करता त्यावेळी जो डिप्लोमा झालेला विद्यार्थ्याने ज्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याचा पगार नवीन कंपनीमध्ये हा 40,000 असतो, आणि जो BE केलेला मुलगा आहे त्याचा पगार हा 20,000 रुपये असतो। हा पण फरक तुम्ही लक्षात ठेवा। माझं म्हणणं असं नाही की बुवा तुम्ही डिप्लोमा केला डिग्री करू नका, पण जर समजा डिप्लोमा केल्यानंतर चांगल्या जॉबची ऑफर झाली ते तुम्ही ऍक्सेप्ट करा, आणि त्याच्यासोबत नंतर साइड बाय साइड तुम्ही हायर एज्युकेशनला सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता। आणि यातनं आपल्याला 2 गोष्टी साध्य होतात की जर समजा आपल्या घरच्यांना आपल्याला सपोर्ट करता येतं, आणि पुन्हा तुमचा स्वतःचा सुद्धा जो आलेख आहे हा वाढत जाणार आहे। या सर्व गोष्टीचा आपण विचार करावा। आणि 3 वर्ष आपण या कॉलेजमध्ये आला, कॉलेजमध्ये आपले दिवस जे आपले 3 वर्ष दिले,
आणि त्या 3 वर्षात आम्ही तुम्हाला चांगला एक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला 100% खात्री आहे की तुम्ही एक चांगले विद्यार्थी म्हणून बाहेर जाणार आहात. जेव्हा पुढे तुम्ही एका नवीन कॉलेजेत जाल किंवा कंपनीत जाल तेव्हा तिथलं मॅनेजमेंट बनलं पाहिजे. खरोखर बी एस पाटील पॉलिटेक्निक जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये शिस्त आहे, हे हुशार आहेत आणि शिस्तप्रिय आहेत. हे जेव्हा ते म्हणते तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. लौकिक होता ते सोन्याचे दिवसही मी बघितलेले आहेत. 2013-14 ला काही कारणास्तव AICTE ने आपली मान्यता रद्द केली आणि आपल्या प्रथम वर्षाचा प्रवेश क्षमता 0 झाली. महिन्याला 35 लाख पगार देणारी संस्था एकदम निगेटिव्ह मध्ये गेली. एक काळ असा होता 2015 साली आपल्याकडे फर्स्ट इयरला सगळे मिळून 33 ऍडमिशन झाले होते आणि आपल्या पूर्ण कॉलेजची प्रवेश क्षमता 85 होती. आज तुम्ही 535 विद्यार्थी आहात. माने सरांनी आणि मी 85 ऍडमिशन असलेले दिवस बघितलेले. त्या काळातही आम्ही काम केलेले आहेत. पैसे येतात आणि जातात. आज माझे बरेच विद्यार्थी 35 लाख 40 लाखाचं पॅकेज घेतात. मला कुणी माझा पगार विचारला तर मी पगार सांगत नाही. मी सांगतो या संस्थेने मला आत्मिक समाधान दिलेलं आहे आणि ते आत्मिक समाधान देण्यात, ही संस्था चालू ठेवण्यात या माणसाचा फार मोठा वाटा आहे. म्हणून आपण सर्वांनी प्रशांत श्रीपतराव माने यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवू. आम्हा विभाग प्रमुखांकडनं कोणतंही काम कसं करून घ्यायचं, वेळेला एक्स्ट्रा थांबायचं, सरांना रात्री 10 वाजता कॉल केला तरी कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन आणि आम्ही विभाग प्रमुख आहे त्या प्रमाणात त्यांना रिस्पॉन्स देतो. म्हणूनच परत आपल्या BL पाटील तंत्रनिकेतनला पुन्हा हे वैभवाचे दिवस आले. त्याचा सन्मान म्हणून, त्याचे एक टोकन म्हणून आपण श्री प्रशांत श्रीपतराव माने प्राचार्य तंत्रनिकेतन BL पाटील खोपोली यांचं मानचिन्ह देऊन स्वागत करूया.